वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज वैशाख वद्य दशमी रविवार दिनांक 17 मे 2020 रोजी हा पुण्यस्मरणाचा प्रमुख दिवस आहे। या संत कबीर महाराज मठातील गुरुपरंपरेचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या बाहेरील लक्षावधी भक्तांना प्राप्त झाला। संत ज्ञानदेव, संत नामदेव, नाथबाबा, तुकोबा, संत कबीर साहेब या सर्व संत मांदियाळींचा तत्वज्ञानाचा विचार आणि त्यांचा प्रसाद भाविक भक्तांना प्राप्त झाला आणि ही परंपरा सद्गुरू रामदास बाबांनी मोठ्या डौलाने मिरवली। मुंबई परिसरामध्ये रामदास बाबांचं कार्य अलौकिक कार्य होतं आणि याच परंपरेचा प्रसाद प्राप्त झालेले महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये वारकरी संप्रदायाच्या भजनाची परंपरा, अभंग गायनाची परंपरा ज्यांनी आपल्या जीवनभर जोपासली पंडित शिवरामबुवा वरळीकरांचे पट्टशिष्य भजन सम्राट महादेवबुवा शहाबाजकर नवी मुंबई यांनी आज सद्गुरू रामदास बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुकोबांची अभंग रचना गायन करून सद्गुरू रामदास बाबांना अभिवादन केले। काय वाणू आता न पुरे हे वाणी, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत से, मस्तक चरणी ठेवीत से, थोरी वसांडिले आपुली परी थोरी वसांडिले आपुली परी थोरी वसांडिले, नेणे शिव कैसे लोखंडासी, नेणे शिव कैसे लोखंडासी, थोरी वसांडिले आपुली परी थोरी वसांडिले आपुली परी थोरी वसांडिले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकारे, थोरी वसांडिले आपुली परी थोरी वसांडिले आपुली परी थोरी वसांडिले, भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, भांडवल संता, भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देई, आपुली ममता नाही देई, थोरी वसांडले आपुली परी
काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे मस्तक चरणी ठेवीतसे काय वाणी आता न पुरे वाणी न पुरे काय वाणू आता सांडले आपुली परसे आपुली परीसे जय जय रामकृष्ण हरी. सद्गुरू रामदास बाबा महाराज कबीर महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाचा आनंददायी दिन आज आहे आणि महाराजांचं हे 75वे पुण्यस्मरण संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या दरबारामध्ये अलंकापूर क्षेत्रामध्ये साजरं होतं. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अलंकापूर क्षेत्रातील संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी मंदिरालगत असलेला 250 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्री संत कबीर महाराज मठाची ही परंपरा 4थ्या पिढीतील थोर सत्पुरुष सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराज यांनी समर्थपणे चालवली. त्यांच्या कार्याचा गौरव आजच्या दिनी त्यांच्या स्मृतीला वंदन अभिवादन होणं हे मुख्यतः सर्वांचं आपलं कर्तव्य आहे. आणि याच अनुषंगाने संत साहित्याचे थोर अभ्यासक जगद्गुरू तुकोबरायांचे वंशज डॉक्टर सदानंदजी मोरे सर हे या मठाच्या परंपरेसंबंधात आणि इतिहासासंबंधात आपलं मनोगत प्रथमतः व्यक्त करीत आहेत. आदरपूर्वक रामकृष्ण हरी. आजच्या या प्रसंगी आमचे मित्र चैतन्य महाराज कबीर यांनी त्यांचे पूर्वज रामदास बुवा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत आलेली जी परंपरा आहे सप्ताहाची ती यावर्षी तशीच चालू ठेवलेली आहे. म्हणजे हा सगळा प्रतिकूल माहोल लक्षात घेऊनसुद्धा वेगळ्या पद्धतीने. त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि एकूणच महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये आळंदीच्या या कबीर घराण्याचं फार महत्त्वाचं स्थान आहे. काय त्यांची लिंक आहे, काय दुवा आहे नेमका, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातून साधारणपणे 700 वर्षांच्या पूर्वी अगोदर संत ज्ञानोबाराय आणि संत नामदेवराय उत्तरेत गेले पंजाबमध्ये.
त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. पुन्हा एकदा नामदेवराय तिकडे गेले उत्तरेमध्ये, पंजाबमध्ये वास्तव्य केलं, घुमानमध्ये. ते केंद्रस्थान बनवलं आपल्या सगळ्या कार्याचं आणि तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. तो इतका प्रभावी ठरला की त्यांच्यानंतर काही वर्षांनी, काही शतकांनी जे श्री गुरु नानक महाराज निर्माण झाले त्या ठिकाणी, की ज्यांनी शीख पंथाची स्थापना केली, त्यांच्यावर सुद्धा नामदेवरायांचा परिणाम होता. म्हणजे त्यांची प्रेरणा होती नामदेवराय. इतकंच नव्हे तर उत्तर भारतामधली जी संत परंपरा आहे, त्या संत परंपरेचं जे आपण काय त्याला म्हणतो यात, संत परंपरेचं प्रवर्तनच हा फार चांगला शब्द आहे, प्रवर्तनच केलेलं आहे नामदेवरायांनी. आणि पहिला मुद्दा मी सांगितला तुम्हाला की नानक महाराजांनी जो शीख संप्रदाय स्थापन केला, त्यांच्या त्या गुरुग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथामध्ये नामदेवरायांची 60-65 पदं आहेत. त्या पदांमध्ये पंढरपूरचा उल्लेख आहे, विठ्ठलाचा उल्लेख आहे. म्हणजे तिथनं एक जवळ आलो आपण पंजाब आणि महाराष्ट्र. इतकंच नव्हे तर इतर संत जे होते की जे नामदेवरायांच्या नंतर होऊन गेले उत्तरेमध्ये, अगोदर त्यांच्या कोणी संत नाही आहे उत्तरेत. कबीर महाराज फार मोठे आहेत. कबीर महाराजांच्या साहित्यात देखील आपल्याला नामदेवरायांचा उल्लेख येतो, वारकरी संप्रदायाचा, पंढरपूरचा उल्लेख येतो, विठ्ठलाचा उल्लेख येतो. म्हणजे दोघांच्यामध्ये काहीतरी एक दुवा आहे, काहीतरी एक संबंध आहे, एक प्रकारची देवाणघेवाण आहे. तर ती देवाणघेवाण पुढे जी चालू राहिली ती एकनाथ महाराजांच्या अभंगांच्यामध्ये तुम्हाला दिसते. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तर सांगायचंच काम नाही. खरं तर तुकाराम महाराजांनी आपले जे 4 पूर्वसुरी मानले वंदनीय गुरुस्थानी, त्यामध्ये पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत आणि चौथे कबीरजी आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्तरेतील संतांच्यापैकी फक्त कबीरदासांचं प्रमाण घेतलं जातं. कारण वारकरी कबीरदासांना आपलेच मानतात आणि कबीरपंथीयसुद्धा वारकऱ्यांना आपले मानायचे. त्याचं प्रमाण म्हणजे असं आहे की 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत काशीतून कबीरांची पालखी पंढरपूरला यायची. तेव्हा हा संबंध आहेच. तर हा संबंध अधिक मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर या आळंदीच्या आमच्या कबीर महाराजांच्या घराण्याने केलेलं आहे. तर त्यातले त्यांचे आद्य म्हणता येईल असे पूर्वज हे रामदास महाराज, पहिले रामदास महाराज, ते साधारणपणे 18व्या शतकामध्ये म्हणजे 1765च्या दरम्यान ते होते. ते तिकडे गेले काशीला, तिथे कबीर पंथाची दीक्षा घेतली आणि त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही परत जा आणि आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथे तुमचं काम करा, वारकरी संप्रदायाला धरून काम करा. त्याप्रमाणे त्यांनी काम केलं आणि मोठं काम आहे त्यांचं. महाराष्ट्रात त्यांनी त्या सगळ्या पंथाचा प्रसार केला. तर तीच परंपरा पुढे दुसरे रामदास महाराज यांनी सुरू ठेवली. दुसऱ्या रामदास महाराजांचं जेव्हा काम सुरू झालं तेव्हा भारत पारतंत्र्यामध्ये होता आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे परिसर जो आहे त्याच्यात शाहू महाराज, ज्योतिराव फुले यांची अगोदरची सत्यशोधक नंतरची ब्राह्मणत्व चळवळ ही कार्यरत होती आणि या चळवळीचा कुठेतरी कबीर संप्रदायाशी संबंध होता. म्हणजे ज्योतिराव फुले आणि महंत ज्ञानगिरी बाबा पुण्यातले, त्याचप्रमाणे आळंदीचे हे कबीरपंथीय यांचाही संबंध होता. आणि त्यामुळं काय झालं की देवाणघेवाण झाली एक प्रकारची आणि त्या देवाणघेवाणीतून एक सामाजिक आशय वारकरी संप्रदायामध्ये, आणि त्यावेळेला त्याची फार गरज होती. का गरज होती की तेव्हा वारकरी संप्रदायावरती नको त्या शुष्क पांडित्याचा प्रभाव पडू लागला होता, नको त्या शुष्क पांडित्याचा प्रभाव, आणि ज्ञानाच्या ऐवजी पांडित्यच पुढे येत होतं. तर या परिस्थितीला कुठेतरी शह दिला पाहिजे. वेदांत सांगायचं झालं तरी तो कबीरांच्या पद्धतीने सांगितलं पाहिजे, समतामूलक असला पाहिजे, अशा प्रकारची मांडणी रामदास महाराजांनी केली. आणि साहजिक ते आणि सत्यशोधक समाज यांच्यामध्ये एक संबंध निर्माण झाला. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं प्रमाण म्हणजे असं की आमचे चुलते भागवत महाराज देहूकर, जे पंढरपूरचे देहूकर फडाचे प्रमुख होते, फार मोठे कीर्तनकार, फड प्रमुख आणि पुरोगामी दृष्टी असलेला, समाजाची दृष्टी असणारा माणूस, त्यांचा माझ्यावरती प्रभाव आहे, आमच्या वडिलांच्यावरती प्रभाव होता. तर त्यांचा आणि कबीर महाराजांचा जो विवाह संबंध घडून आला महाराजांच्या पत्नी या कबीरांच्या घराण्यामधल्या, त्याचं कारण म्हणजे हा सत्यशोधक समाज आहे, ही ब्राह्मणत्व चळवळ आहे. आणि ही देवाणघेवाण फार महत्त्वाची राहिली. आणि त्याचा परिणाम म्हणजे असं की रामदास महाराजांनी तर आपली शिष्यशाखा संपूर्ण महाराष्ट्रात वाढवली. मुंबईला वासुदेवराव वरळीकर होते, वरळी कोळीवाड्यामध्ये फार प्रमुख कार्यकर्ते की जे मुंबईचे महापौर राहिले, काँग्रेसचे कार्यकर्ते राहिले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी काम केलं. आणि इतकंच नव्हे तर वारकरी महामंडळाचे सुद्धा अध्यक्ष राहिले. ते झालं. पुन्हा कळमचा मठ आहे त्यांचा, ठिकठिकाणी मंदिरं बांधली, मठ उभारले. तर हा जो एक समतेच्या
आधारावरती केलेला संप्रदायाचा प्रचार आहे म्हणा, तो त्यांनी केला आणि त्याचा हा परिणाम मी तुम्हाला आत्ता जो दुवा सांगितला. मग त्यामुळे केशवराव जेदे, शंकरराव मोरे ही मंडळी सहवासामध्ये आली. खुद्द त्यांचे मोठे चिरंजीव पंढरीनाथ बुवा हे सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात पडले. शेतकरी कामगारी पक्ष, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आळंदी नगरपालिकेचे ते अध्यक्ष राहिले. इतकंच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळात पहिली विधानसभा जी झाली महाराष्ट्रात, मुंबई प्रांताची असं म्हणूयात आपण, तिच्यात ते निवडून आले खेड आळंदी मतदारसंघातून. तर तेही कीर्तन प्रवचन करायचे. तर हा फार मोठा परंपरेचा प्रभाव आहे. आणि त्याच्यानंतर केशवराव बापूंनी तर ते आमचे फार जवळचे मित्र होते. संपूर्ण महाराष्ट्र हालून सोडला होता एकेकाळी. त्यांना एक राजकीय अंग होतं, एक प्रकारची अंडरस्टँडिंग होते, एक समज होता. आणि त्या समजाच्या माध्यमातून त्यांनी फार महत्त्वाच्या गोष्टी केल्या. वारकरी महामंडळाच्या स्थापनेत त्यांचा भाग होता. त्याचप्रमाणे पालखी महामंडळाच्या, आमच्या पालखी महासंघाच्या स्थापनेमध्ये भाग होता, त्याचे ते अध्यक्ष राहिले. तर हे काम सतत त्यांनी जे केलं नेहमी, ते मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, सामाजिक इतिहासात, धार्मिक इतिहासात, सांस्कृतिक इतिहासामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि तेच काम आज आमचे मित्र चैतन्य महाराज सुरू ठेवत आहेत. आणि अशा प्रकारचा उत्सव करणं आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं पूर्वजांचं पुण्यस्मरण करणं हा त्या कामाचाच एक भाग आहे. मी त्यांना या निमित्ताने पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि पुढच्या त्यांच्या कामासाठी सुद्धा, तरुण पिढीतल्या कामासाठी शुभेच्छा देतो. आणि परत एकदा रामदास महाराजांना आदरांजली वाचतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. महाराष्ट्राला संत वाङ्मयाची, संत प्रचाराची, संत प्रसाराची अमूल्य देणगी ज्या संस्थेने दिली, त्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू आणि सर्व साधकांचे ज्ञानदाते शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचा, त्यांचा आणि या कबीर मठाच्या परंपरेचा अनुबंध आपल्या वाणीतून आपल्याला संबोधित करीत आहे. पुंडरीकाक्ष मंगलाय परमखरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुभद्र. त्रैलोक्याला पावन करणारी अशी ज्ञानोबराच्या चरणांनी पुनीत झालेली हे महान आळंदी नगरी, या नगरीमध्ये आणि परंपरेने देवाचं वास्तव्य आहे. म्हणून आळंदी या नावाने प्रसिद्ध असलेली ही महान पुण्यभूमी, या पुण्यभूमीमध्ये परंपरेने भगवान शंकरापासून तो पद ज्ञानोबरायपासून तुकोबरायपर्यंत या पुण्यभूमीमध्ये असलेल्या महात्म्यांच्या चरणरजांनी अशी ही भूमी पवित्र आहे. या पवित्र भूमीमध्ये आणि त्यांना जन्म लाभलेला आहे आणि परंपरा घेऊन आलेले आहे असे रामदास बाबा कबीर. तेव्हा ही परंपरा घेऊन आलेली म्हणजे त्यांच्या पिढीजात ज्ञानोबराच्या आणि वारकरी संप्रदायाचा अतूट संबंध आहे. असा हा ज्ञानोबराईने घालून दिलेला वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या चालत आलेला रामदास बाबा, तेव्हा त्यांना आज 75 वर्ष होऊन गेलेले आहेत. तेव्हा या अमृत महोत्सव प्रसंगी मोठा उत्सव आणि आपण करावा असे त्यांच्याच आणखी वारसा असलेले आमचे निलेश महाराज कबीर यांचा हा संकल्प होता. पण आज देशावर ते महान संकट कोसळलेलं आहे. ते संकट जर कसे आपल्या सर्वाला विदित आहे. या कोरोनाने सगळं जग अस्वस्थ करून टाकलेलं आहे. तेव्हा हे संकट कसं नाहीसं करता येईल एवढ्याकरता आणि जगामध्ये विचारवंत मंडळी हताश झालेली आहे. म्हणून याला साथ देत आमच्या निलेश महाराजांनी हा जो उत्सव आहे तो आपल्या फार अल्प प्रमाणामध्ये करून पुढे भव्य प्रमाणामध्ये देशावरचं हे संकट नाहीच झाल्यानंतर मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये आणि तो उत्सव होणार आहे. निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. होणार म्हणजे होणारच आहे असा त्यांचा आणि सत्यनिष्ठ संकल्प आहे. परमात्मा तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांच्या घराण्याच्या परंपरेमध्ये ते जे आहे ते सामान्य नसून आणि वारकरीनिष्ठ घराण्यामध्ये त्यांचा
सर्वांचाच जन्म झाला असल्यामुळे त्यांना त्या उत्सवाविषयी ओढ लागलेली आहे. तो उत्सव निश्चित होणार एवढा आमचाच नव्हे, त्यांचा वारकरी संप्रदायाचा, त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संप्रदाय अशी असलेली जी वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये एवढंच नव्हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली त्याचे जे आणि युवले शेरो गुलाबी येले द्वारी असे आमचे जोग महाराज हे जसे आणि साई पाया आहे, तेव्हा प्रारंभी त्यांनाही सुद्धा आश्रय जर कुठं झाला असेल तर तो रामदास बाबांच्या आणि घरामध्ये येऊन महाराज आणि एकादशी आदी करून जे काही वारकरी संप्रदायाचे नियम असतील त्या नियमाला अनुसरून रामदास बाबा आणि जोग महाराजांचा अतूट संबंध होता. तो संबंध आजपर्यंत कायम राहिलेला आहे. म्हणून त्यांच्या इथे होणारे जे उत्सव आहे त्या उत्सवामध्ये वारकरी संप्रदाय, वारकरी शिक्षण संस्था ही आपलंच आहे असं समजून ते उत्सव पार पाडत असतात. तेव्हा संस्था आणि रामदास बाबा त्यांचं घराणं हे भिन्न नसून एकच आहे आणि पुढेही देखील ते एकच राहणार आहे. त्याच्यामध्ये कधी मतभेद नाही. तेव्हा होणारा जो उत्सव आहे तो उत्सव ईश्वराने संकट नाहीसं करावं आणि तो उत्सव चांगल्या प्रमाणामध्ये पार पाडण्याची शक्ती भगवंताने द्यावी अशी पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबराच्या चरणी, तुकोबाराच्या चरणी, त्याचप्रमाणे जोग महाराजांच्या चरणी आणि रामदास महाराजांच्या चरणी आणि दंडवत घालून नमस्कार करतो. शुभम भवतु कल्याण. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 20व्या शतकातील मध्यान्हानंतर आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी ज्यांच्या अमोघ वाणीने ज्ञानदेवांच्या शब्दाच्या, नामदेवांच्या नामाच्या द्वारे ज्यांनी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि वैभवशाली परंपरा, तिचा ध्वज डौलाने मिरवला, अशा सातारकर फडपरंपरेचे अध्वर्यू आणि वारकरी संप्रदायाचे मानबिंदू हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर कबीर परंपरेच्या संदर्भात आणि सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराजांच्या या पुण्यस्मरणी गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपले मनोगत आणि आपली शब्द सुमनांजली अभिव्यक्त करीत आहेत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. जीवनामध्ये देवाचं अस्तित्व असतं, पण ते देवाचं अस्तित्व आहे हे कळण्याकरता संत भेटावे लागतात. देव आहे पण कळत नाही, म्हणून देवाची प्रतीती सर्वसामान्य माणसाला करून देणं, सर्व जाती जमातीच्या माणसांना करून देणं हे संतांच्या अवताराचा मूळ हेतू असतो. आणि तोच अवतारचा हेतू परिपूर्ण झालेला सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामदास बाबा कबीर यांच्या जीवनामध्ये दिसून येतो. त्यांचा अमृत महोत्सव पुण्यस्मरण संपन्न होत आहे. समाजाला अमृत देणारे किती आहेत, पण विष पाजणारे पावलं पावले भेटतात. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेच. आज व्यक्ती श्रेष्ठ असावी लागते हे सत्य आहे, पण त्याच्या मागे परंपरा सुद्धा असावी लागते. कबीर महाराज संत होते, पण त्यांच्या मागे शेकडो वर्षाची परंपरा मागे होती आणि पुढे चालवणारे आहेत. हे भाग्य असतं. बाप मुलाकरता पैसा ठेवतो, पण उडवणारा मुलगा पोटी येऊ नये, सांभाळणारा यावा. तसं या ठिकाणी वारकरी संप्रदायाची परंपरा जी रामदास महाराजांच्याकडे आली, त्यांचे बंधू
तुकाराम महाराज या सर्वांचा माझा परिचय होता. दादा महाराजांच्या समाधी सोहळ्याला नगराध्यक्ष आणि नंतर आमदार झालेले पंढरनाथ बुवा यांनी खूप सहाय्य केलं. तेव्हा सातारकर कुटुंबीय आणि परंपरा तसंच कबीर कुटुंबीय आणि परंपरा यांचे निकटचे संबंध आहे. आणि 75ला माझी मुलाखत घेऊन ते 100 वर्षाचं नातं अजून चैतन्यमय ठेवलंय चैतन्याने. हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. संतांच्या बद्दल काय बोलावं? येथे माझी वाचा किती थोडी करावयास होती. संतांच्या बद्दल काय बोलावं? जे आपल्याला बोलवतात त्यांच्याबद्दल काय बोलावं? म्हणून हरिभक्तपरायण चैतन्य महाराज, कबीर, त्यांच्या परिवारातली मंडळी महाराजांचं अमृत महोत्सव साजरा करतायत. हा त्यांच्या आयुष्यातला एक सुवर्णयोग आहे. सुवर्णयोग सतत येत नसतात, कधीतरी येत असतात. जसं महामारी कधीतरी येते तसं सुवर्णयोग सुद्धा काळ कधीतरी येते. तसं तो सुवर्णयोग कबीर बुवाने जतन करून ठेवला आहे. तेच संबंध, तेच प्रेम परंपरेने चालूच राहावं. दुसरं काय अपेक्षा करणार? कुणी कुणाला काही देऊ शकत नाही आणि दिलं तर पुरत नाही. बाजारात सगळ्या गोष्टी मिळतात, फक्त प्रेम मिळत नाही. कारण का? तर प्रेम हे देवाचं देणं आहे. आणि ते देवाचं देणं कबीर बुवाने हजारो माणसांना वाटलं. आणि आज पुढची पिढी तेच कार्य करत आहे. अमृत महोत्सवाप्रित्यर्थ आमच्या सगळ्या सातारकर परंपरांच्या शुभेच्छा. आम्हालाही त्यांचे आशीर्वाद लाभोत एवढी माऊली आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून ही वाक सुमन माला त्यांची चरणी अर्पण करते. आपला सर्वांचा परमपिता भूवैकुंठ पंढरीचा श्री विठ्ठल तथा पांडुरंग परमात्मा आणि या परमपिता पांडुरंगाच्या मंदिर समितीचे सहअध्यक्ष आणि औसेकर फडपरंपरेचे प्रमुख हरिभक्तपरायण श्री गैनीनाथ महाराज औसेकर, सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराजांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्त आपली मनोगत शब्दांकित करीत आहे. नमस्कार. मी गैनीनाथ महाराज औसेकर, संस्थान श्री क्षेत्र औसा. खरं तर आजचा दिवस फार मोठा भाग्याचा दिवस आहे. कारण सद्गुरू श्री रामदास बाबा कबीर महाराज यांचे आज वैशाख वद्य दशमी म्हणजेच दिनांक 17 मे 2020 रोजी अमृत महोत्सवी पुण्यस्मरण संपन्न होत आहे. आणि या पुण्यस्मरणामध्ये आज कोरोनासारख्या एक विषाणू अणूमुळे जे ते सगळेजण आज लॉकडाऊन झालेले असल्यामुळे आज औसा तीर्थक्षेत्रामधूनच आज सद्गुरू रामदास बाबांना विनम्रपणे मी प्रथमतः अभिवादन करतो. वारकरी संप्रदायामध्ये नव्हे तर जगामध्येच संतांना एक वेगळं महत्व आहे. संतांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. माणसाने फक्त देवळात देव बघितला, संतांनी या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक जीवामध्ये देव पाहिला. म्हणूनच एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं गंगेचं पाणी आज एका गाढवाच्या मुखामध्ये घालून त्याचा प्राण वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी त्याचा प्राण वाचवला. कारण आज सामान्य माणसाला गाढव म्हटलं तर राग येतो, पण एकनाथ महाराजांनी त्या गाढवामध्ये देव पाहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामध्ये देव पाहिला. अहो, चेतनामध्ये तर देव कुणी पाहिल, पण चालविली जड भिंती हरली चांग यांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. असे जे मायमाऊली ज्ञानेश्वर महाराज, असे साधू संत सत्पुरुष या भूतलावर जन्मून गेले. आणि खरं तर वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक घराण्याचं एक एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. पण आपण जर त्यांच्या पूर्वजांना जर पाहिलं तर प्रत्येक पूर्वजांना आज प्रत्यक्ष पांडुरंगाने आज दर्शन दिलेलं आहे. संत या भूतलावर कधी जन्माला येतात? तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. खरं तर खूप पुण्य केल्यानंतर माणसाचा तीर्थक्षेत्री जन्म होतो असं म्हणतात. तीर्थक्षेत्री जन्म होतो असं म्हणतात. पण खरं तर आमच्या कबीर घराण्याचं काही एक आगळं आणि वेगळंच वैशिष्ट्य आहे. तीर्थक्षेत्राला जन्म घेतल्यावर तर पुण्य होतच होतं, पण मायमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या भिंतीतच ज्यांची वास्तू आहे, त्यांच्या पूर्वजांनी माऊलींची किती सेवा केली असेल, या जगामध्ये जन्मलेल्या किती जीवांची सेवा केली असेल, याचं तुम्ही आम्ही चिंतन करायला पाहिजे. आणि अशाच वारकरी संप्रदायाचा इतिहास असेल, तत्वज्ञान असेल, गेल्या 250-300 वर्षापासून आज आळंदी येथे त्यांनी मठ स्थापून जगात प्रसिद्धी केली. आणि खरं तर त्यांचे आदरणीय वैकुंठवासी पंढरीनाथ बुवा कबीर महाराज सलग 25 वर्ष आळंदीच्या नगर परिषदमध्ये ज्याने अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, आणि त्यांचेच बंधू वेदशास्त्र संपन्न हरिभक्तपरायण सद्गुरू श्री तुकाराम महाराज कबीर बुवा यांनी तर त्या काळामध्ये काशीला जाऊन अध्ययन आणि अध्यापन केलं. काशीला जाऊन त्या काळात 1 वर्ष जर मनुष्य राहून आला आणि अध्यापन करून जर आला तर त्याला खूप मोठं विद्वान म्हटलं जातं. त्यानंतर आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री केशव महाराज कबीर बुवा यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून वारकरी संप्रदायावरच ठसा उमटवला असा नाही, तर संपूर्ण समाजावर त्यांनी एक आगळा आणि वेगळा असा ठसा उमटवला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 7 शताब्दी समाधी सोहळ्याचे ज्यांनी नेतृत्व केले, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे वैकुंठ गमन सोहळ्याचे ज्यांनी नेतृत्व केले, अशा अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला. केशव महाराजांचे कार्य हे वारकरी संप्रदायाला एक आगळं वेगळं आणि दैदिप्यमान असं त्यांचं एक कार्यक्षेत्र आहे. आणि त्यांचीच परंपरा पुढे आम्ही ज्यांच्या सोबत काम करतो, आमचे सहकारी, आमचे मित्र, ज्यांचा जीवापाड आमच्यावर प्रेम आहे, आदरणीय श्रीयुत हरिभक्तीपरायण श्री चैतन्य महाराज कबीर यांचं कार्य वारकरी संप्रदायासाठी एक आगळं आणि वेगळं तर आहेच आहे, पण वारकरी संप्रदायाचं कार्य सामान्य माणसाला ठसवण्यात सुद्धा एक वेगळं कार्य आहे. शासन दरबारी सुद्धा काही जर एखादा संप्रदायाचा प्रश्न जर असेल
तर एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याची त्यांची हातोटी आहे. आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत सुद्धा जर सांगायचं झालं तर एक आगळं आणि वेगळं काम आदरणीय चैतन्य महाराजांचं आहे. तर आज आदरणीय रामदास महाराज यांच्या पुण्यस्मरणाला मी विनम्रपणे अभिवादन करतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर असेल की श्री सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान असेल, यांच्याकडून मी त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. संत कबीर महाराज मठ आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांचा अनोन्य संबंध गेले अनेक शतकं या दोन्ही संस्थांचा ऋणानुबंध आहे. आणि म्हणूनच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या संस्थांचे अध्यक्ष प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट विकासजी ढगे पाटील सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराजांच्या या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली अभिव्यक्त करीत आहे. हरिभक्त पारायण वैकुंठवासी सद्गुरू रामदास महाराज कबीर यांचं आज 75वा पुण्यस्मरण दिन आहे. आणि त्या दिनानिमित्त मी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने त्यांच्या पवित्र अशा स्मृतीस त्रिवार अभिवादन करतो. कबीर महाराजांचा मठ, मग वैकुंठवासी रामदास महाराज कबीर असू द्यात, चैतन्य महाराज कबीर असू द्यात, यांचे आणि संस्थांचे पिढ्यानपिढ्याचे ऋणानुबंध आहेत. आणि हे ऋणानुबंध, हे असलेलं नातं असंच यापुढे देखील वृद्धिंगत होत जावं अशी माऊलींचरणी मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि परत एकदा वैकुंठवासी रामदास महाराज कबीर यांच्या पवित्र अशा स्मृतीस त्रिवार अभिवादन करतो. तमाम साधकांना, भक्तांना ज्यांच्या वाणीनं, वक्तृत्वानं मोहनी घातली असे पूज्य रामायणाचार्य हरिभक्त परायण श्री रामराव महाराज ढोक यांचं आध्यात्मिक जीवनातील पहिला कालखंड श्री क्षेत्र अलंकापूर येथे गेला. आणि त्यांचा आणि या मठाच्या परंपरेशी अनोन्य संबंध राहिला. आजपर्यंत ज्या वेळेस महाराजांना या मठाच्या परंपरेच्या संबंधात काही सेवेची भूमिका सांगण्यात आली, त्यावेळेस कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तत्काळ महाराजांनी होकार दिलेला आहे. आणि असे पूज्य रामराव महाराज ढोक महाराज आपला आणि या मठाचा ऋणानुबंध आणि सद्गुरू रामदास बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त आपलं मनोगत अभिव्यक्त करीत आहे. कोण पुण्य फळाले आजी देखील पाऊले, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना. कोण लाभ काळ दीन आजीचा मंगळ, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना. तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना. आज थोर संत परंपरेतील कबीर घराण्यातील चौथे अधिकारी महापुरुष सद्गुरू हरिभक्तिपरायण रामदास महाराज कबीर यांच्या 75व्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्याच घराण्यातील परंपरा चालवणारे हरिभक्तिपरायण निलेश महाराज लोंढे हे त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दिव्य आणि भव्य प्रमाणात करत आहे. त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे सन्माननीय संजय पाटील गुंडरे आणि निलेश महाराज लोंढे या दोघांनी येऊन मला बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तनाचं निमंत्रण दिलेलं होतं. परंतु या कोरोना व्हायरसमुळे, लॉकडाऊनच्यामुळे कोणी कुठेही जाऊ शकत नाही. जरी आम्ही शरीराने आमच्या गावाला असलो तरी मनाने मात्र आज कबीर घराण्यामध्ये त्या पुण्यतिथीत सहभागी आहोत. उदंडची झाले जन्मुनिया मेले, होऊनिया गेले रावरंक.
त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, सहाही वेदचारी वर्णिताती. इस्टेट खाणारा मुलगा सुद्धा बापाचा 10वा घालेलच याची शाश्वती नाही. पण आज 75 वर्ष झाले ही पुण्यतिथी दिव्य आणि भव्य अशा प्रमाणामध्ये त्या घराण्यात चालू आहे. कबीर घराण्याचा वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा सहभाग आहे. अनेकांना पारमार्थिक क्षेत्रात लावण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. पाहता पाहता 75वी पुण्यतिथी कधी आली हे तुमच्या आमच्या लक्षात आलं नाही. शास्त्रांनी जे 5 टप्पे सांगितलेले आहेत, 12 वर्षे पूर्ण झालेल्याला तपपूर्ती म्हटल्या जातं. जेव्हा 25 वर्षे पूर्ण होतात त्याला रौप्य शब्द येतो. 50 वर्षे झाले की सुवर्ण शब्द येतो. 75 वर्षे झाले म्हणजे अमृत महोत्सव म्हटल्या जातं. आणि 100 वर्षे त्या सोहळ्यात झाले की त्याला शताब्दी महोत्सव असं म्हणतात. आज अमृत महोत्सवानिमित्ताने आम्हाला कीर्तनाचा हा योग आलेला होता. परंतु आमचं पुण्य कमी पडलं म्हणा की आम्हाला तिथे जाऊन कीर्तन करता येत नाही लॉकडाऊनच्यामुळे. आमचे निलेश महाराज हे सगळे समजून घेतील. तरी आम्ही मनाने त्या सप्ताहामध्ये त्यांच्या उत्सवामध्ये सहभागी आहोतच. असंच प्रेम त्यांचं आमच्यावर या जन्मीच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहावं अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या पुण्यतिथीच्या सोहळ्याला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. जय श्रीराम. श्री संत सखाराम महाराज संस्थान सखारामपूर, जिल्हा बुलढाणा या संस्थानचा आणि संत कबीर महाराज मठ आळंदी यांचाही गेले 100 वर्ष अनोन्य संबंध राहिला. सखाराम महाराजांचे सत्शिष्य सद्गुरू श्रीराम महाराज आणि सद्गुरू रामदास बाबांचे सुपुत्र वेदशास्त्र संपन्न तुकाराम महाराज कबीर यांचा जो संबंध प्रस्थापित झाला तोच संबंध पुढच्या पिढीमध्येही राहिला. सद्गुरू श्रीराम महाराजांचे सत्शिष्य आताचे संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचाही स्नेह जो आबाधित आहे तो ऋणानुबंध महाराज आपल्या वाणीच्याद्वारे मनोगताच्याद्वारे या ठिकाणी अभिव्यक्त करत आहेत. आकळिता के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले. श्री क्षेत्र आळंदी येथे विश्वमाऊली साधकांचे मायबाप माऊलींचे दरबारात 250 वर्षाची महान परंपरा असलेली कबीर वंशाचे पूर्वज, वंशाचे नव्हे कबीर परंपरेचे पूर्वज हरिभक्त परायण परमपूजनीय वैकुंठवासी रामदास बाबा यांचा हा अमृत महोत्सवी सोहळा, हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार होता. परंतु जगावर देशावर आलेलं हे कोरोनाचं महासंकट, या संकटामुळे हा सोहळा स्थगित झाला. तो छोट्या स्वरूपात सुरू आहे. ही परंपरा महान आहे, 250 वर्षाची आहे. आणि परमपूज्य रामदास बाबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा
प्रचार आणि प्रसार केला. त्याच परंपरेत पुढे वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी कबीर झाले. आमचे आणि या परंपरेचे जे संबंध आहेत, श्री संत सकाराम महाराज संस्थान इलोरा सकारामपूर या संस्थानचे संस्थापक आणि आमचे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य श्रीराम महाराज हे श्री क्षेत्र आळंदी येथे असताना परमपूजनीय तुकाराम बाबा यांच्याकडे अध्ययनासाठी जात होते. त्यातूनच या परंपरेशी आमचा संबंध आला आणि ही परंपरा पुढे जोमानं चालवणारे सामाजिक, धार्मिक क्रांती घडवणारे, आम्हाला गुरुतुल्य असणारे आणि आमच्या गुरुला बंधुवत असणारे हरिभक्त परायण वैकुंठवासी गुरुवर्य बापूसाहेब उर्फ केशव महाराज कबीर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे त्यांचे संबंध आणि आमच्यावरही गुरुवर्य बुवासाहेब श्रीराम महाराज मेवणकर गेल्यानंतर बापूसाहेबांनी आमच्यावर पुत्रवत प्रेम केलं. तेही संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर फिरत होते आणि विदर्भाच्या मध्ये त्यांना मानणारा फार मोठा समाज होता. त्यामुळे त्यांच्या काळाच्या मध्ये अनेक वेळा त्यांची भेटीगाठी व्हायच्या. मुलाप्रमाणे त्यांनी आमचा सांभाळ केला आणि आळंदीत सुद्धा आमचं रक्षण केलं. आजही या परंपरेचे विद्यमान चालक, आमचं आदराचं स्थान असणारे हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज कबीर जे बापूसाहेबांचे चिरंजीव आहेत, ते मोठ्या जोमानं ही परंपरा चालवत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची सतत भ्रमंती सुरू असते. त्यांचंही आमच्यावर नितांत असं प्रेम आहे. वेळोवेळा ते दरवर्षी वर्षातून एकदा तरी किंवा ज्या ज्या वेळेला ते त्या भागाच्या मध्ये येतात त्या त्या वेळेला सकाराम बाबाचं, श्रीराम बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय, भेट दिल्याशिवाय ते जात नाही. असंच त्यांचा आमचा स्नेह, संस्थांचा त्यांचा स्नेह, त्यांचा आमचा स्नेह, या परंपरेचा, या दोन्ही परंपरेचा स्नेह एकमेकाशी यावत चंद्र दिवा करो टिकून राहू अशी मी श्री तथा श्री गुरुच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांचं अमृत महोत्सवी वर्षाचं पुण्यस्मरण आहे असे सद्गुरू वैकुंठवासी परमपूजनीय रामदास बाबा यांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज आणि वारकरी संप्रदायामध्ये देवकर फड परंपरेचे विद्यमान उत्तराधिकारी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देवकर हे आपलं सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराजांच्या प्रती असलेलं हृदयस्थ चिंतन आपल्या वाणीच्या द्वारे अभिव्यक्त करीत आहे. मंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज वैशाख वद्य दशमी. आळंदीमधील एक थोर सत्पुरुष वैकुंठवासी सद्गुरू रामदास बाबा कबीर महाराज महाराजांची आज अमृत महोत्सवी पुण्यतिथी.
महाराजांच्या जीवनाबद्दल सांगायचं झाल्यास त्याला पुरेस होईल. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. आपल्या जाज्वल्य कारकिर्दीमध्ये महाराजांनी अनेक अशी उदात्त कार्य केलेली आहे. त्यापैकी प्रमुख कार्य सांगायचं झाल्यास महाराजांनी अनेक ठिकाणी नामसप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सुरू करून दिले आणि यामार्फत संतांचं वाङ्मय आचरण, त्याची पारायण याचा प्रसार खूप जोमाने सुरू झाला. आज तागायत महाराजांनी सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताह ते सुरू आहेत. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक असे अंधश्रद्धाळू लोक जी काही वेगवेगळ्या मार्गाला जाणारी होती अशा सर्व माणसांना त्या अंधश्रद्धेपासून दूर केलं, त्यांना उदात्त हेतूचं दर्शन करून दिलं आणि वारकरी संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना वारकरीत्व शिकवलं. आणि मग अशा या महाराजांची आज पुण्यतिथी आहे. महाराजांच्या बद्दल सांगायचं झालं तर देहूकर घराणे आणि आळंदीतील कबीर महाराजांचं घराणं हे अतिशय जवळचे संबंधाचं घराणे आहे. तुकोबारायांचं प्रमाण आहे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. तुकोबारायांनी पारमार्थिक सोयरे सगळे संबंधी यांचं वर्णन केलेलं आहे. त्या न्यायानं तर महाराज आमचे सगळे संबंधी सोयरे आहेतच, परंतु व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा महाराजांचा आणि आमचा हा अनुबंध आहे. माझे पणजोबा धर्मभास्कर सद्गुरू भागवत महाराज देहूकर यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी म्हणजेच वैकुंठवासी रामदास बाबांच्या कन्या, असा अतिशय जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे महाराजांच्या जीवनामधील अनेक गोष्टींचा आणि आमच्या घराण्यातील अनेक प्रसंगांचा अनुबंध आहे. महाराजांच्या बद्दल सांगायचं झाल्यास महाराजांनी अनेक ठिकाणाचे नामसप्ते, अनेक अंधश्रद्धाळूंना सश्रद्ध करणं, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि संत कबीर महाराज यांच्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार करणं असं यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं आणि ते त्यांनी यथार्थ पूर्ण करून दाखवलं. महाराजांनी अनेक ठिकाणी गावोगावी, शहरामध्ये, खेड्यामध्ये जाऊन प्रवास करून महाराजांच्या, ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार केला आणि त्यामार्फत अनेक लोकांना वारकरी पदाची किंवा वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये हे सर्वात केलेलं मोठं कार्य आहे. तत्कालीन वारकरी संप्रदायामध्ये कोणतीही विशेष महत्त्वाची घटना असेल, विशेष महत्त्वाचा कोणताही प्रसंग असेल, त्यावेळेला फडकरी परंपरेमध्ये पंढरपुरातील विशेषत्वानं फडकरी मंडळी आणि आळंदीकर म्हणून महाराजांचा समावेश त्या कार्यामध्ये होत असत. अशा अनेक कार्यातून महाराजांनी आपल्या जीवनाला उदात्त हेतून संपन्न केलं आणि या वारकरी संप्रदायाला लाभलेलं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व म्हणजे महाराजांचं जीवन आहे. म्हणून अशा या महाराजांच्या जीवनाच्या चरणी, त्यांच्या कारकिर्दीच्या चरणी, आणखी त्यांच्या चरणी आमच्या देहूकर परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली रामकृष्ण हरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आज वैशाख शुद्ध दशमी 17 मे 1920. आजच्याच दिवशी आळंदीच्या श्री संत कबीर मठाचे एक सत्पुरुष हबप वैकुंठवासी रामदास बुवा कबीर यांचं पुण्यस्मरण. या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेले काही दिवस मठाच्या वतीनं सामाजिक प्रबोधनाचं काम सुरू आहे. व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानदानाचं, संतांच्या विचाराचं स्मरण सुरू आहे. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात या आळंदीच्या संत कबीर मठानं आपलं महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. शेकडो वर्षांपूर्वी वाराणसीचे संत कबीर महाराष्ट्रात आले आणि त्यांच्या निर्गुण निराकार ईश्वर भक्तीने जणू इथल्या सावळ्या सगुण साकार श्री विठ्ठलाच्या भक्तीशी जणू समन्वय साधला आणि ही जी समन्वयाची, समतेची, बंधुभावाची जी विचारधारा आहे ती विचारधारा ते देशभर घेऊन गेले. सुमारे 100-125 वर्षापूर्वी
संत कबीर महाराजांची पालखी पंढरपूरला येत होती. काळाच्या ओघात ही पालखी जरी थांबली असली तरी त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या विचारांचे जे अनुयायी आहेत, ते अजूनही संत कबीरांचे आणि इथल्या संतांचे विचार समाजापर्यंत पोचवत आहेत. याच विचारांचे एक पाईक हबप रामदास बुवा कबीर यांनी अनेक वर्ष समाजाची सेवा केली. संतांचे हे विचार समाजापर्यंत पोचवले. विशेषतः बहुजन समाजात म्हणजे आगरी, कोळी, साळी, माळी या समाजामध्ये महत्त्वाचं जनजागृतीचं काम केलं. संत कबीरांच्या विचारांप्रमाणे समाजातल्या अंधश्रद्धा दूर करणं आणि खऱ्या परमेश्वराची आराधना करायला लावणं, आपल्या रोजच्याच कामामध्ये राम आहे असं मानून आपलं जीवन व्यतीत करणं, या संत कबीरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी आयुष्यभर केला. ठिकठिकाणी त्यांनी सप्ताह सुरू केले. नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला देवाशी जवळीक साधता येते, हे कबीरांचे आणि संतांचे विचार त्यांनी लोकांपर्यंत पोचवले. आणि म्हणूनच अजूनही ठिकठिकाणी त्यांनी सुरू केलेले नाम सप्ताह आज 100 वर्ष उलटून गेली तरीही अजून कायम सुरू आहेत. रामदास बुवांना 2 पुत्र. रामदास बुवांचाच वारसा त्यांनी पुढं नेटानं चालवला. समाजाची जी नाळ आहे ती या कबीर घराण्यानं कधी तुटू दिली नाही. म्हणूनच परमार्थ करता करता त्यांनी समाजकारण केलं आणि समाजकारणाच्याच अनुषंगाने लोकसेवेसाठी त्यांनी राजकारणातही सहभाग घेतला. रामदास बुवांचे चिरंजीव हबप वैकुंठवासी पंढरीनाथ कबीर बुवा हे राजकारणात उतरले. सुमारे 25 वर्ष ते आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली पहिली निवडणूक जिंकून ते खेड आळंदी मतदारसंघाचे पहिले आमदार झाले. आमदार असतानाही आणि राजकारणात असतानाही त्यांनी परमार्थ सोडला नाही. संतांचे विचार सांगणं सोडलं नाही. प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते परमार्थ करतच राहिले. त्यांचे दुसरे चिरंजीव वैकुंठवासी हबप तुकाराम बुवा यांनीही संतांचे आणि आपल्या घराण्याची ही विचार परंपरा पुढे नेण्याचं काम केलं. अर्थात त्यांच्या समाजकारणामुळं वेगळं वातावरण आळंदीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या बैठका त्यावेळी कबीर मठात तुकाराम बाबांच्या सान्निध्यात होत असत आणि त्यातूनच सत्यशोधक समाजाची चळवळ महाराष्ट्रभर गेली. हबप तुकाराम बाबा वेदशास्त्र संपन्न होते. ते अगदी संस्कृतमध्ये प्रवचन कीर्तन करत असत आणि बहुजन समाजामध्ये ज्ञानाची गंगा नेण्याचं मोठं काम या तुकाराम बाबांनी केलं. त्यांच्याच पिढीतले हबप केशवबुवा कबीर अर्थात बापू यांनी त्यांचा वासा आणि वारसा मोठ्या जोमाने पुढे नेला. वारकरी चळवळीचे ते मोठे नेते होते. त्यांनीही आळंदी नगर परिषदेचं अध्यक्षपद 1 वर्ष भूषवलं. पालखी महासंघाचे ते अध्यक्ष होते. साने गुरुजींनी जेव्हा मंदिर प्रवेशासाठी पंढरपुरात लढा उभारला तेव्हा त्याच वेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या घरात अर्थात आळंदीच्या कबीर मठामध्ये एक बैठक झाली आणि तिथंच वारकरी महामंडळाची स्थापना झाली. त्याचंही नेतृत्व बापूंनी केलं. त्यांनीच संत ज्ञानदेवांच्या सप्तशताब्दी महोत्सवाचं नेतृत्व केलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याचं नेतृत्वही बापूंनी केलं. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विजय सोहळा तसंच आदिशक्ती मुक्ताबाई यांचा ज्ञानज्योत सोहळा या सोहळ्यांचं नेतृत्वही केशवबुवा अर्थात बापूंनी केलं. श्री ज्ञानेश्वरांची कृपा असलेले आणि या कबीर घराण्यातले चौथे सत्पुरुष श्री रामदास बाबा यांचा आज हा अमृत महोत्सवी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या कार्याचं आपण या निमित्तानं स्मरण करूया आणि त्यांना आदरांजली अर्पण करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सद्गुरू रामदास बाबांच्या कार्यकर्तव्यामधील ज्या ठळक खुणा, पाऊल खुणा, स्मृती खुणा आज शेष आहेत, त्यापैकी पहिली खूण सांगायची म्हटलं तर हा मुंबई स्थित असलेला वरळी कोळीवाडा. आणि या वरळी कोळीवाड्यामध्ये 100 वर्षापूर्वी आदिनाथ शंकराचं, भगवान शंकराच्या मंदिराची स्थापना झाली.
आणि आज जसं कोरोनाचं संकट आहे तसंच संकट या गावावर आलं. त्या मंडळींनी रामदास बाबांना साकडं घातलं आणि या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये रामदास बाबांनी पहिला नामसप्ताह वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे चालू केला. आणि ही परंपरा गेली 100 वर्षापेक्षाही जास्त काळ आज चालू आहे. सद्गुरू रामदास बाबांचे सुपुत्र वेदशास्त्र संपन्न तुकाराम महाराज कबीर उर्फ नाना महाराज यांचं या परिवारावर कोळी बांधवांवर अतिशय प्रेम होतं. त्यांचा उत्कर्ष, त्यांचं मांगल्य त्यांनी त्यांच्या आशीर्वादाने संपन्न केलं. आणि या गुरुपरंपरेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि नित्य गुरुपरंपरेचं स्मरण राहावं म्हणून वरळीवासियांनी वेदशास्त्र संपन्न तुकाराम महाराज कबीर उर्फ नाना महाराज यांची मूर्तीची प्रतिष्ठापना त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि ही मंडळी रोज भगवंताच्या बरोबर आपल्या सद्गुरूंचं, गुरु परंपरेचं, सद्गुरूंचं, नाना महाराजांचं नित्य दर्शन घेऊन आपल्या दैनंदिन कामकाजाला प्रारंभ करीत असतात. मुंबईलगत असलेल्या ग्रामीण भागामध्ये 100 वर्षापूर्वी कोळी आगरी बांधवांना वारकरी संप्रदायाची दीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सद्गुरू रामदास बाबांनी दिली. आणि रामदास बाबांच्या अनुग्रहाने कल्याणजवळील शहाड गावातील वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री सीताराम महाराज काळे यांनी अनुग्रह घेतला आणि त्यांनी साधनेमध्ये एवढी गती घेतली की रामदास बाबांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा त्या ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी चालू केली. आणि असंख्य शेकडो जणांना या संप्रदायाची दीक्षा देऊन, अनुग्रह देऊन या संप्रदायामध्ये समाविष्ट केलं. आणि सीताराम महाराजांनंतर त्यांचे पुतणे वैकुंठवासी हरिभक्त परायण शंकर महाराज शहाडकर त्यांनी ही परंपरा दैदिप्यमान पद्धतीने त्या ठिकाणी चालवली. त्या परिसरात त्या मंडळी ज्ञानदेवांच्या वारीसाठी कार्तिकी यात्रेला दिंडी घेऊन इथे येतात. या ठिकाणी त्यांनी धर्मशाळाही उभ्या केल्या. हे साधन सुविधेने संपन्न असलेला परमार्थ करण्याची खरी उर्मी, प्रेरणा आणि आशीर्वाद या मुंबई परिसरातल्या मंडळींना सद्गुरू रामदास बाबांच्या प्रेरणेने मिळाली. हीच खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पावती आहे. संत कबीर महाराज मठाची परंपरा 250 वर्षापूर्वी जास्त काळ ज्ञानदेवांच्या साक्षीनं डौलत आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर या परिसरामध्ये या मठाचे हजारो अनुयायी होते. आणि याच अनुषंगाने या सर्व मंडळी आपल्या या गुरुपरंपरेला पूज्यस्थानी मानत होते. सद्गुरू रामदास बाबांनी 100 वर्षापूर्वी आंबेगाव तालुक्यातील कळंब या गावी आदिशक्ती कमलजा मातेच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचा उत्सवाचा प्रारंभ केला. त्याही उत्सवाला 100 वर्षापूर्वी पेक्षाही जास्त काळ आत्तापर्यंत लोटलेला आहे. आणि आजही या सर्व परंपरा या आपल्या गुरुपरंपरेप्रमाणे हे सर्व नाम सप्ताहाचे उत्सव त्या ठिकाणी साजरे होत असतात. कळंब गावाबरोबरच परिसरातील जी गावं होती, चास असेल, नारोडे असेल, इथले रामनवमी, हनुमान जयंतीचे उत्सवसुद्धा सद्गुरू रामदास बाबांनीच चालू केलेले आहेत. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु कबीर साहेब की जय. सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. थोरी व सांडली आपुली परिसे, नेने शिवो कैसे लोखंडासे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे. तुका म्हणे सुख परावे या सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. काय वानवा आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. प्रस्तुत प्रसंगी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील अभंग. आपली सद्गुरू रामदास बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललेली ही प्रवचनरूपी शृंखला आज वैशाख वद्य दशमी रविवार दिनांक 17 मे 2020 या दिवशी हा मुख्य दिवस या उत्सवाचा.
सद्गुरू रामदास बाबांचं 75वं अमृत महोत्सवी पुण्यस्मरण आज रोजी संपन्न होत आहे. आणि म्हणून आज सद्गुरू रामदास बाबांचं जीवन कार्य थोडक्या शब्दामध्ये, अल्प शब्दामध्ये आज सांगण्याचा या प्रवचनाच्या माध्यमातून मी परिपाठ करणार आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रांगणामध्ये सद्गुरू रामदास बाबांचा जन्म झाला आणि या कबीर मठाच्या अलंकापुरी क्षेत्रामधील 4थ्या पिढीमध्ये तेजपुंज असे सद्गुरू रामदास बाबा प्रगट झाले. आपले तीर्थरूप वडील वैकुंठवासी सद्गुरू तुकाराम महाराज कबीर की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये थोर मान्यता मिळवली होती. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत कबीर साहेबांचं तत्वज्ञान, जगद्गुरू तुकोबारायांचा वाङ्मयाचा वारसा, नाथबाबांच्या वाङ्मयाचा प्रसाद घेऊन ही वैभवशाली परंपरा चालवत होते. आणि आपल्या पित्याकडून मिळालेला वारसा, पूर्वजांचा असलेला कृपा आशीर्वाद आणि साक्षात भगवान ज्ञानदेवांचा आशीर्वाद सद्गुरू रामदास बाबांना प्राप्त झाला. त्यांच्या कालखंडामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण घटना या ठिकाणी घडली. संत गजानन महाराज शेगाव यांच्या समवेत असलेले दुसरे एक सत्पुरुष, साधुपुरुष, अवलिया पुरुष सद्गुरू मार्तंड मामा हे गजानन महाराजांकडनं थेट आळंदी क्षेत्री आले. आणि अलंकापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांचं वास्तव्य याच मठामध्ये आणि या देवघरामध्ये आपण आता ही सेवा करतो आहोत, या देवघरामध्येच त्यांनी आपलं वास्तव्य केलं. बालब्रह्मचारी असलेले सद्गुरू मार्तंड मामा हनुमंतरायाचे थोर भक्त होते. मारुतरायांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला होता. आणि ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या खाली मुख्य गर्भगृहाच्या पायऱ्याच्या डाव्या बाजूला मार्तंड मामा तिथं साधना करत होते. आणि संत ज्ञानदेवांचा साक्षात्कार सद्गुरू मार्तंड मामांना त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि त्याच सद्गुरू मार्तंड मामांनी आपली सर्व शक्ती, ज्ञानदेवांनी दिलेली कृपा, त्यांनी त्यांचे कृपांकित अनुग्रहित शिष्य सद्गुरू रामदास बाबांना प्राप्त करून दिले. म्हणून या कबीर मठाच्या परंपरेमध्ये सद्गुरू मार्तंड मामांचं सुद्धा स्थान एक गौरवशाली स्थान, ज्ञानदेवांचे साक्षात्कारी सत्पुरुष आणि या कबीर मठातील परंपरेच्या परिवारामधील एक अग्रणी सत्पुरुष म्हणून त्यांचं स्थान अबाधित आहे. सद्गुरू मार्तंड मामांच्या पादुका ज्ञानदेवांच्या गर्भगृहाच्या पायरीच्या खालीच स्थानापन्न झालेले आहे. आणि डाव्या बाजूला जो हनुमंतराय प्रस्थापित झालेला आहे मंदिरात, तो सद्गुरू मार्तंड मामांनी तो स्थापित केलेला हनुमंतरायांची मूर्ती ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये. म्हणून प्रतिवर्षी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी हे सद्गुरू मार्तंड मामांच्या पुण्यस्मरणाचा दिन आहे. हा परंपरेचा परिवार त्या ठिकाणी ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या खाली आणि मार्तंड मामांच्या समाधीसमोर, पादुकांसमोर तो प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव साजरा होतो. आणि वाडवडिलांपासून आलेली शक्ती, सद्गुरू मार्तंड मामांचा कृपा आशीर्वाद आणि भगवान ज्ञानदेवांचा आशीर्वाद, सद्गुरू कबीर साहेबांचं पारिवारिक आशीर्वाद, परंपरेने प्राप्त झालेला हा तत्वज्ञानाचा आशीर्वाद सद्गुरू रामदास बाबांना प्राप्त झाला. आणि महाराष्ट्रभर त्यांनी या वारकरी संप्रदायाची ध्वजा, पताका डौलाने मिरवली. दुःखी, कष्टी, शोषित, पीडित असलेला समाज, अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला समाज, त्या अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं यथोचित काम त्यांच्याकडनं घडलं.
विशेषत्वाने मला आज सांगायला आठवण होती ती वरळी कोळीवाड्याची आठवण होती. बरोबर 100 वर्षापूर्वी त्या वरळी कोळीवाड्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि सद्गुरू रामदास बाबा मांडवी कोळीवाड्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. 7 बेटाचं मुंबई शहर, आजच्या सारखे सर्व रस्ते इथून तिथून बेटाला जाणारे नव्हते, मध्ये खाडी होती. ती वरळी कोळीवाड्यातली मंडळी रामदास बाबांकडे गेली, म्हणले महाराज मोठं संकट आलंय, माणसं या रोगाने मरतायत. आणि बाबा वरळी कोळीवाड्यामध्ये आले. 1902 साली वरळी कोळीवाड्यामध्ये भगवान शंकराचं मंदिराची स्थापना त्या ठिकाणी झालेली होती. बाबांनी सांगितलं हा प्रकोप दैवी प्रकोप आहे, विश्वामध्ये ईश्वराच्या सत्तेशिवाय काहीच हालू शकत नाही आणि ती ईश्वराला प्रार्थना केल्याशिवाय दैवी प्रकोप बाबांनो नष्ट होणार नाही. आणि आदि शंकराच्या मंदिरामध्ये त्यांनी तिथं उत्सव सुरू केला. पण त्या काळी ती मंडळी सर्व संप्रदायाशी एकनिष्ठ निगडीत नव्हती. मग श्रीराम जयरामचा जप त्यांनी त्या मंदिरामध्ये सर्व ग्रामवासीयांना घेऊन केला आणि तो उत्सव शतकोत्तर उत्सव आजही वरळीमध्ये 3 आठवडे चालू असतो. त्याचप्रमाणे या खेड, आंबेगाव, जुन्नर हा जो भाग आहे या भागामध्ये या मठाचं पूर्वीपासून कार्य राहील आणि या कार्याच्या आधिपत्याखाली जे ऐतिहासिक मंदिर आंबेगाव तालुक्यामधील कळंब क्षेत्री आहे, ती माता कमलजा माता आदिशक्तीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला इतिहास आहे. छत्रपती महाराणी ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांचं युद्ध वडगाव मावळ तळेगावच्या समीप झालं आणि त्या युद्धाचा तह त्या आदिशक्तीच्या साक्षीनं, मराठी रियासतीचा तह त्या आदिशक्ती कमलजा मातेच्या साक्षीनं त्या ठिकाणी झाला. आणि ती नवरात्रोत्सवाची सेवा सद्गुरू रामदास बाबांनी चालू केली. त्याही सेवेला 100 पेक्षा जास्त वर्ष झाली. त्याही पुढे जाऊन कोळी, आगरी या मुंबई परिसरातले जे बांधव होते, अशिक्षित वर्ग होता, अशिक्षित वर्गाला, बहुजनांच्या अशिक्षित वर्गाला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान देऊन सुशिक्षित, आत्मरक्षित, आत्मचेतना देण्याचं काम त्यांनी केलं. या मठाच्याद्वारे त्या मंडळींना अनुग्रह दिला, वारकरी पंथाची दीक्षा दिली. म्हणून कल्याणजवळील शहाड भागातील वैकुंठवासी हरिभक्तपरायण सीताराम महाराज काळे ते 100 वर्षापूर्वी या मठाचे अनुगृत झाले आणि त्यांच्या माध्यमातून हा कोळी समाज ठाणे जिल्ह्यातील, हा रायगड जिल्ह्यातील असेल, आगरी समाज असेल, हा वारकरी संप्रदायामध्ये एकनिष्ठ झाला. पुढे सीताराम महाराजांचे पुतणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण शहाडकर महाराजांनी, शंकर महाराज शहाडकर यांनी ती धुरा तिथं सांभाळली. आजही हरिभक्तपरायण अंबादास महाराज असतील आणि ते सर्व परिवार या गुरुपरंपरेचा मोठ्या प्रेमाने वारकरी संप्रदायाची उपासना खेडोपाडी जाऊन स्त्रियांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये आणि नित्य हरिपाठ प्रत्येक मंदिरामध्ये होतोय. ही वारकरी संप्रदायाची उपासना केली. हा जसा मुंबई भागामध्ये प्रसार झाला, पुणे भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी प्रसार केला, तसा विदर्भ मराठवाड्यातूनही येणारे विद्यार्थी साधक जे होते त्यांनाही ज्ञानदानाचं, अमृतानुभवासारखा ग्रंथ, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथाचं अध्यापन याच मठामधून त्यांनी केलं. आणि म्हणून मागील 100 वर्षाच्या पिढीतील जी मंडळी ज्ञानी मंडळी झाली त्यांचाही सद्गुरू रामदास बाबांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. अशा या गौरवशाली परंपरेमध्ये त्यांनी आपले सुपुत्र वेदशास्त्र संपन्न तुकाराम महाराजांना काशी क्षेत्रामध्ये कबीर कीर्ती मंदिरात अध्ययन करायला पाठवलं आणि नानांनी 20 वर्ष आळंदीमध्ये, 8 वर्ष काशीला एकतप अध्ययन केल्यानंतर ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाची प्रभा त्यांच्या अंतरंगात फाकली आणि ज्ञान संपन्न होऊन या वारकरी संप्रदायाची पुन्हा सेवा करण्याचं महत्भाग्य नानांना लाभलं. आपल्या वडिलांचा आशीर्वाद, रामदास बाबांचा आशीर्वाद आणि पूर्वसूरी सकल संतांचा आशीर्वाद घेऊन नानांनी महाराष्ट्रभर, नवे हिंदुस्थानमध्ये वारकरी संप्रदायाची पताका डौलाने मिरवली. आज आपण पाहतो वारकरी विद्यार्थी, महाराष्ट्रातले लोक उत्तरेमध्ये अध्ययन करायला जातात, संस्कृत भाषा शिकतात, तिथलं वेदाचं, उपनिषदाचं
सर्वांचं शास्त्राचं ग्रंथाचं अध्ययन करून येतात आणि ते तत्वज्ञान पुन्हा वारकरी संप्रदायात मांडण्याचा प्रयत्न करतात. पण नानांनी उत्तरेतल्या साधूंना, पंडितांना, ज्ञानांना, शास्त्री पंडितांना वारकरी संप्रदायाचे विचार, ज्ञानदेव, तुकोबा, नामदेव महाराज, संत कबीर साहेबांचे विचार, नाथबाबांचे विचार, त्यांना कळणाऱ्या संस्कृत भाषेमध्ये हे वारकरी संत परंपरेचं वाङ्मय फार मोठ्या आत्मप्रीतीने त्या सर्व मंडळींना सांगितलं आणि या तत्वज्ञानाची यथार्थ जाणीव त्यांना करून दिली. म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा देशभरामध्ये चालवण्याचं काम हा आळंदीतला संत कबीर महाराज मठ करतोय. आणि या मठाच्या परंपरेतील चौथे सत्पुरुष सद्गुरू रामदास बाबा यांचं हे पुण्यस्मरण त्यांचे भाविक भक्त मोठ्या प्रीतीने करतायत. मी त्यांच्या परिवारातील पुढच्या पिढीतला एक पाईक या नात्याने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि शब्द कमी आहे तुकोबांच्या शब्दाने याचा समारोप करताना एकच गोष्ट तुकोबांचा अभंग उद्धृत करतो. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेविते. त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्व परिवारावर आहेच. भक्त परिवारावर त्यांची कृपांकित छाया सदैव राहो. या वर्षीचा पुण्यस्मरण सोहळा कोरोनामुळे जरी स्थगित झालेला असेल तरी पुढच्या वर्षी हा सोहळा मोठ्या धैर्याने, प्रीतीने आणि मोठ्या दिमागात होणार आहे. आज सकाळीच त्यांच्या समाधीची इंद्रायणीच्या तीरावर असलेली समाधीची पूजा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव बाजीराव महाराज चंदेले यांनी केली. आणि आत्ताच या ठिकाणी शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर इथं आले आणि ते सायंकाळी 6:30 वाजता प्रतिवर्षी समाधी घाटावर होणारी सेवा या मठाच्या मध्ये याच वास्तूमध्ये आज बाबांचं रात्री 6:30 ते 8:30 हरिकीर्तन होणार आहे. कारण वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये सद्गुरू रामदास बाबांचा मोठा वाटा होता. सद्गुरू जोग महाराजांची त्यांची प्रीती होती. त्यांचं जोग महाराजांचं इथे येणं जाणं होतं आणि तोच धागा पकडून सद्गुरू रामदास बाबांच्या निर्याणानंतर अवतार कार्याच्या समाप्तीनंतर वैकुंठवासी हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर महाराजांनी आमच्या परिवाराला म्हणजे वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न तुकाराम महाराज कबीर आणि दुसरे चिरंजीव हरिभक्त परायण वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज कबीर या रामदास बाबांच्या दोन्ही सुपुत्रांना सांगितलं की हा रामदास बाबांचा पुण्यस्मरणाचा उत्सव संस्था आपला उत्सव म्हणून साजरा करणार. म्हणून गेली 74 वर्ष या उत्सवातील मुख्य दिवसाचं सेवेचं कीर्तन, हरिकीर्तन वारकरी शिक्षण संस्था करते. सुरुवातीला हरिभक्त परायण वैकुंठवासी सद्गुरू शांताराम महाराज गुरुजी करत होते. त्यानंतर सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज घुले यांनी काही वर्षे सेवा केली. तदनंतर शांतीब्रह्म मारुती बाबा ही सेवा करतायत आणि आजही पुण्यस्मरणाचं हरिकीर्तन बाबांचंच होणार आहे. यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांनी शांतीब्रह्म बाबांची सेवा, रामदास बाबांच्या या स्मृतीला अभिवादन करणारी सेवा सर्वांनी श्रवण करावी. पुनश्च एकदा आपल्या सर्व भाविक भक्तांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो की हा पुण्यस्मरणाचा जो सोहळा आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहताय आणि बाबांच्या चरणी आपली विनम्रता अभिवादित करताय. मी सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की हे कोरोनाचं वैश्विक संकट या निमित्ताने जाऊ द्या. आणि आज विशेष दिन असा आहे की ज्ञानदेवांची प्रेरकजी छोटी बहीण आदिशक्ती मुक्ताई इथं तेजोवलय दिन आज आहे. वैशाख वद्य दशमीला आदिशक्ती मुक्ताई तेजामध्ये विलीन झाल्या तापितरावर आणि त्या आदिशक्ती मुक्ताईला वंदन करतो. त्यांच्याजवळ असलेलं तेज या तेज सर्व वारकरी संप्रदायांच्या आमच्या बांधवांना हे प्राप्त हो हीच आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी प्रार्थना करून वाणीला विराम देतो. शुभम भवतु कल्याण. ज्या गावांना लाभला आणि जी शेकडो वर्षाची परंपरा आजही चालू आहे अशा कळंब गावातील प्रथितयश नेतृत्व करणारे आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रीयुत वसंतराव भालेराव आपलं या परंपरेसंबंधीचं ऋण आणि कृतज्ञता अभिव्यक्त करीत आहेत.
रामदास बाबा यांच्या गमनाला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्तानं त्यांचे असलेले पंतू चैतन्य महाराज कबीर आळंदी स्थित असलेला हा परिवार कबीर परिवार त्यानिमित्तानं काही माहिती रामदास बाबांच्या संदर्भात प्रसारित करणार आहे. गेली 111 ते 112 वर्ष या कळंब गावाशी या आळंदीत असलेल्या कबीर परिवाराचं फार मोठं नातं जुळलेलं आहे आणि ते नातं जुळले ते ह्या आदिशक्ती कमलदा माता म्हणजे कमलदा माता देवीच्या माध्यमातून 111 वर्षापूर्वी या गावामध्ये नवरात्रोत्सव परमपूज्य वैकुंठवासी रामदास बाबा यांनी सुरू केला आणि तेव्हापासनं या संपूर्ण गावाशी या पंचक्रोशीशी कबीर परिवाराचं अतिशय जिव्हाळ्याचं प्रेमाचं आदराचं आपुलकीचं नातं तयार झालेलं आहे. रामदास बाबांच्या नंतर त्यांचे पुत्र परमपूज्य वैकुंठवासी तुकाराम बाबा यांनी ही नवरात्रोत्सवाची पुढं वाटचाल केली. त्याच्यानंतर रामदास बाबांचे नातू आदरणीय हरिभक्तपरायण केशव महाराज कबीर त्यांनी ही परंपरा पुढं चालवली आणि केशव महाराजांचं गमन झाल्यानंतर आत्ता आदरणीय हरिभक्तपरायण चैतन्य महाराज गेली 15 वर्ष म्हणजे 2005 सालापासून हा नवरात्र उत्सव त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. म्हणजे जवळपास 4थी पिढी या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आज या गावामध्ये कार्यरत आहे. संप्रदायाचं काम या परिवाराचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम आहे. आता मागचा इतिहास सांगण्यापेक्षा चैतन्य महाराज तो सगळा इतिहास आपल्यापुढं या चित्रफितीच्या माध्यमातून आणणार आहे. खरं तर आदिशक्ती कमलदा माता हे या गावाचं आराध्य दैवत आणि 15 दिवसाचा असलेला हा नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरुवात होतो. घटस्थापनेला सुरुवात झाल्यानंतर मग त्या ठिकाणी 15 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात. सकाळी 5 वाजता पहाटे 5 वाजता काकड्याने सुरुवात होते. 9 वाजता पारायण असतं. सायंकाळी 5 वाजता प्रवचन असतं. रात्री 9 वाजता कीर्तन. अशा पद्धतीनं 15 दिवस भरगच्च कार्यक्रम या उत्सवाच्या निमित्तानं कळंब गावामध्ये या परिसरामध्ये चालत असतात आणि 5-6 तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या कमलदा देवीचा नवरात्रोत्सव हा प्रसिद्ध आहे. कारण या उत्सवामध्ये 15 दिवस अन्नदानाचं काम फार मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी चालतं. पंचपक्वान्नाचं अन्नदान दिलं जातं. वेगवेगळे संत महंत, वेगवेगळे प्रवचनकार, वेगवेगळे कीर्तनकार दरवर्षी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि हे सगळं नियोजन कबीर घराण्याच्या माध्यमातून आजपर्यंत चालत आलेलं आहे. खरं तर रामदास बाबांच्या नंतर तुकाराम बाबा केशव महाराजांनी खरं तर अलीकडच्या काळामध्ये हा नवरात्रोत्सव थोडासा सुधारित पद्धतीने केला आणि या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्र ठेवण्याची किमयासुद्धा या कुटुंबाने त्यावेळेला केलेली आहे. म्हणूनच आज जर गावात पाहिलं तर गावात सुसंस्कृतपणा आहे, आदरभाव आहे, एकमेकाविषयी प्रेम आहे, स्नेह आहे, देशभक्ती आहे आणि शेतीवर परंपरेनं अवलंबून असलेला हा गाव आज नाही म्हटलं तरी आंबेगाव तालुक्यात अतिशय प्रगतीनं पुढे गेलेला आहे. तसं पाहिलं तर मधल्या काळामध्ये ही सगळी जुनी मंडळी गेली. रामदास बाबा असतील, तुकाराम बाबा असतील, आदरणीय केशवराव महाराज असतील, आज चैतन्य महाराज स्वतः इंजिनियर असूनसुद्धा संप्रदायाची ही वडिलोपार्जित असलेली कास्ट त्यांनी सोडलेली नाही. अत्यंत हुशार आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन या गावामध्ये केले जाते. फक्त धार्मिक बाबी संदर्भात किंवा सांप्रदायिक बाबी संदर्भातच या कुटुंबाचा या गावामध्ये समावेश आहे असं नाही. तर या गावातील सगळ्या सुखदुःखाच्या घटना असतील, काही असेल तर ही मंडळी या गावाशी सातत्याने ये जा करीत असतात. लोकांच्या सुखदुःखात आनंदात सहभागी होत असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं हा कमलदा देवीचा होत असलेला आज ताब्यात गेली 111 वर्षाची परंपरा घेऊन पुढं चाललेला हा नवरात्रोत्सव या कबीर घराण्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि महाराष्ट्रामध्ये नाव घ्यावा, त्याचा उल्लेख करावा, अतिशय उत्कृष्ट असा नवरात्रोत्सव आणि सप्ताह या ठिकाणी होत असतो. मी
रामदास बाबांचं गमन झालं. 75 आहे गमनाची आता साजरी होते. त्यानिमित्तानं मी रामदास बाबांना माझ्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने, पंचक्रोशीच्या वतीनं आदरांजली अर्पित करतो. त्यांनी दिलेली बरीचशी शिकवण आमच्या जुन्या मंडळींना, मग रामदास बाबा असतील, तुकाराम बाबा, केशव महाराज यांनी लाख मोलाची शिकवण या गावासाठी घेऊन गेलेले आहेत. त्यांचे उपकार या गावावर प्रचंड आहेत. आमचे ग्रामस्थ मंडळाचे उपकार कधी विसरू शकणार नाही, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई बाहेरील ग्रामीण ठाणे, कल्याण, रायगड परिसरात रामदास बाबांनी संप्रदायाची परंपरा प्रसारित करण्याचं मोठं काम केलं आणि त्या परंपरेचं काम आज त्या परिसरामध्ये वैकुंठवासी सीताराम महाराज काळे असतील, वैकुंठवासी शंकर महाराज शहाडकर असतील आणि हा सर्व संप्रदायाचा मेळा हरिभक्तपरायण अंबादास महाराज पाटील आटाळीकर हे सांभाळत आहेत. ते या गुरुपरंपरेच्या निमित्ताने आपल्या सद्भावना अभिव्यक्त करीत आहेत. पुंडलिका वरदानाथ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कबीर साहेब की जय. गुरुवर्य सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. नाना महाराज की जय. बापूसाहेब कबीर महाराज की जय. शाडकर महाराज की जय. मस्तक ही पायावरी वारकरी संतांच्या आज रामदास बाबांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्ताने ह्या कबीर मठाची वैभवशाली परंपरा उद्गत करण्याचा माझ्याकडे एक योग आलेला आहे. गुरुवर्य चैतन्य महाराजांनी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. खरोखरच फार आनंद होतोय का आम्ही या कबीर घराण्याचे पायिक आहोत. वास्तविक अमृत महोत्सव सोहळा हा फार मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात साजरा करायचा होता, पण देशावर राज्यावर आलेलं कोरोना संकट त्याच्यामुळे हा डिजिटल माध्यमातून भक्ती गुरुकुल चॅनलच्या माध्यमातून चैतन्य महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून हा कबीर घराण्याची संत परंपरा आपल्यापर्यंत सर्वांकडे पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यात आमचा खारीचा वाटा आहे. खरोखरच काय सांगू या संतांचे उपकार, माझं निरंतर जागा होती. ह्या उक्तीप्रमाणे आमच्या ह्या कोकण प्रांतामध्ये मुंबईपासून तर ठाणा, पनवेल, मुरबाड या भागामध्ये हा जो वारकरी संप्रदायाचा संत वाङ्मयाचा जो प्रभाव दिसतो त्याला मूळ कारण जर कळलं असेल तर रामदास बाबांचं आणि त्यांची ही जी परंपरा, त्यांचं कार्य आहे. रामदास बाबांचा अनुग्रह धरलेले पहिले मूळ पुरुष सीताराम बाबा शहाडकर यांची पहिली माल त्यांच्याकडून घेतली आणि त्यांनी एकटा चलोरे, एकटे विनय घ्यायचे आणि गावोगावी फिरायचे आणि तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे वाढावं या सुख भक्तिभाव धर्म कुलाचारण विठोबाचे ह्या वारकरी संप्रदायाचा संदेश गावोगावी देत राहिले. त्यांच्या प्रयत्नाला फार यश आलं नाही, पण त्यांचे पुतणे आमचे सर्वांचे अधिष्ठान गुरुवर्य शंकर महाराज शहाडकर यांनी ही पताके आपल्या खांद्यावर घेतली आणि डोंबिवलीचे सावळराम बाबा म्हात्रे आणि ते हे फुगेवाडी येथे दिंडीतील 27 क्रमांक रथामागे ह्या दिंडीमध्ये ते स्वतः आषाढी वारी करायचे आणि आळंदी, पंढरपूर ही सातत्याने त्यांनी 50 वर्ष वारी केली. पण आळंदी येथे मठामध्ये शाडकर बाबा आणि सावळराम बाबा नाना महाराजांकडे सातत्याने ओव्यांचं, ज्ञानेश्वरीच्या श्लोकांचा सोडवणूक करण्यासाठी तुकोबारांच्या अभंगाची सोडवणूक नानांनी ह्या दोन महात्म्यांना सातत्याने केली आणि त्यांनी मग दृढ निश्चय केला का हा जो वारीचा सोहळा हा संत वाङ्मय आपल्या तळागाळातील समाजाला कसं पोचलं जाईल
याची नानांशी बोलणी केली आणि नानांना प्रथम या भागात आणले. नानांनी आपली ही जी परंपरा आहे तळागाळातील लोकांना माणसात आणण्याची आणि सर्वांना एक अधिकार आहे ही जाणीव करून देण्यासाठी गीता जयंती सप्ताह शाळेमध्ये सुरुवात केला. ही फार मोठं अचिव्हमेंट त्यांनी केली आणि मोठे मोठे सदानंद बाबांसारखे त्यावेळेचे मोठे मोठे महाराज या ठिकाणी आणले आणि तेव्हापासून ह्या पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आज शाळकर बाबांच्या मुलीला त्यावेळेला बापूसाहेब कबीर सातत्याने यायला लागले आणि एवढा प्रेमळ स्वभावाचा महात्म्य का आमच्या घरात महिलांशी प्रेमळ वागणं, त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या मुलांवर पाठीवर छाप मारायची आणि सर्वांना यारे यारे लहान थोर याती भरते नाही, तुम्हाला ह्या भक्ती मार्गात यायचं आहे, माऊलींना भेटायला यायचं आहे, माऊलींकडे यायचं आहे, ही अट्टास त्याला आमच्या मागे केला आणि आम्ही त्यांचे शिष्य झालो. आणि हा शाळकर बाबा आणि महाराज यांनी एवढं भयानक मोठं कार्य उभं केलं या पंचक्रोशीमध्ये का त्याला तोड नाही. वरली येथे श्रावण मासामध्ये त्यांनी सप्ताह चालू केला. आज सुद्धा सप्ताह तो चैतन्य महाराज ते स्वतः जाऊन करतात. पण वरली पासून ते इताडा, कल्याण, शहापूर, मुरबाड, पार पेन हा सर्व कोळीवाड्यापासून तर आगरी, कोळी, बहुजन समाज हा जो ह्या तळागाळातील समाज जो अटकलेला होता त्यांना कुठेतरी मार्गावर आणण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली आणि याचा भाग म्हणून आणि त्यावेळेला हा समाज आमचा फक्त मासेमारी करणं आणि भात ह्या दोन पिकावर अवलंबून होता. बाजूच्या कारखान्यामध्ये फक्त मोलमजुरी करायचा आणि यांना कुठेतरी स्वतःची अस्मिता जागृत करण्यासाठी बापूंनी आणि शाळकर महाराजांनी हे भव्य मोठं कार्य हातात घेतलं आणि ही पायीवारीचा आनंद आपल्याला भेटावा म्हणून शाळकर बाबांनी कल्याण तालुका वारकरी संप्रदायाची स्थापना केली 1993 साली आणि तेव्हापासून पायी दिंडी सोहळा कुठं आळंदीच्या माऊलीला भेटण्यासाठी हजारो वारकरी घेऊन माळशेज घाटातून पार त्या जी ठिकाणं जी बापूंनी दिली आम्हाला का माळशेज घाटातून शिवनेरीच्या नंतर घोडस, कळम ही सर्व बापूंच्या याची माणसं आणि त्या समाजाने एवढं प्रेम दिला. आज ह्या सोहळ्याला एवढं भव्य दिवस प्राप्त झालेला आहे. जवळजवळ 2,000 ते 2,500 वारकरी आम्ही तिथं मोठी भव्य दिवस धर्मशाळा केली. त्याच्या अगोदर शाळकरांनी छोटीशी धर्मशाळा दत्त मठाच्या बाजूला आहे आणि ह्या ठिकाणी सातत्याने आम्ही आणि आज सुद्धा आम्ही ह्या कबीर मठाच्या पायरीला दर्शन घेतल्याशिवाय माऊलींचं दर्शन होत नाही. जो जो वारकरी येतो त्या कबीर मठाच्या पादुकांना दर्शन घेऊन पुढे जात असतो आणि ही संप्रदायाचा संत वाङ्मयाचा प्रचार करण्यासाठी सातत्याने अट्टास केला आणि त्यावेळेला शाळकर बाबांनी जी मदत केली त्या मदतीमध्ये खरं म्हणजे सोमनाथ महाराज, बलरामम्मा, पांडुरंग धुले, आपले धुमाल आणि आमच्यासारखे लहान असे कार्यकर्ते त्यावेळेला होते. पण पायीवारीचा हा जो आनंद आहे तो या आपल्या कोळी समाजातल्या आपल्या भातशेती करणाऱ्या समाजाला मिळावा म्हणून हा एक प्रतिकात्मक ही वारी चालू केली. पण ह्या वारीचा फार मोठा परिणाम संपूर्ण समाजावर झाला. आज गावोगावी जी महिलांना सक्षमीकरण, महिलांना भजन बोलण्याचा अधिकार, ज्या चुळीत आणि मुळीत बसल्या होत्या महिला त्यांना ह्या दोन महात्म्यांनी भजन करायला शिकवलं, वारी करायला शिकवली आणि आज समाजात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. खरोखरच अंधश्रद्धा व्यसनामध्ये अधीन झालेला समाज आणि रूढी परंपराच्या याच्यात गेलेला समाज. मला आठवतं माझ्याकडे एकदा बापू आले असताना का मी गणपतीला भटजीची वाट बघत होतो. बापूंनी स्वतः बापू होते. बापूंनी सांगितलं कोणाची वाट बघतोस? अरे तू वैष्णव आहेस, तू गणपतीच्या पूजा करू. आणि गणेश चतुर्थीच्या भाद्रपदाच्या दिवशी माझ्याकडून बापूंनी पूजा केली. आजपर्यंत मी गणपतीची पूजा स्वतः करतो आणि माझं काय भाग्य आहे आणि दुर्दैव आहे का त्या दिवशी गणपती दिवशी बापूंचं निर्वाण झालं. काय योगायोग आहे बघा. मला गणपतीची पूजा कशी करत शिकवतात तेच बापू गणपतीच्या चतुर्दशी जातात. फार मोठं हे आहे आणि ह्या बापूंनी ह्या समाजामध्ये हा एक परंपरा कशी, अंधश्रद्धा कशी निर्वाह, एक फार मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो का वज्रेश्वरी एक आमच्याकडे फार मोठं देवस्थान आहे का गणेशपुरी तुंगारेश्वरी मंदिर मठ आहे, मोठं पर्वत आहे आणि तिथं बाजूला गणेशपुरीचं मठ आहे. तिथं देवीची फार मोठी यात्रा असते आणि ह्या देवीच्या यात्रामध्ये बकरी, कोंबडे वगैरे
बलिदान द्यायचं. आणि अशा वेळेला का त्यावेळेला तिथं ते कापायचे आणि बापूने आम्हाला घेऊन तिथं सप्ताह चालू केला, ज्ञानेश्वरीची पारायण चालू केलं. आज त्यावेळी तो सप्ताह चालू आणि त्याचा वेग घेऊन आज संपूर्ण समाजामध्ये ह्या यात्रा बंद झाल्या कापाकापीच्या आणि पारायण चालू झाली. आज बापूसाहेब गेल्यानंतर शाळकर महाराजांनी ही परंपरा मोठ्या नेटाने चालू केली. त्यांचा अट्टा सुद्धा तुकोबारांच्या बरोबर वारीला जायचा, आम्ही तो पुरवला. आणि मग आज ही वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावी जो सप्ताह चालू असतो, दिवस चालतो, तिथं प्रत्येक ठिकाणी आम्हाला आज फार मोठं यश मिळालं आहे. का त्या ठिकाणी अनेक कीर्तनकार तयार झाले, अनेक प्रवचनकार तयार झाले, अनेक भजनी गायक मंडळी आज महाराष्ट्र गाजवतात, मृदंगाचार्य. का आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठे मोठे महाराजांना तेच साधक पाहिजे असतात. हे फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. मला फार आनंद होतो का ह्याची पोच पावते आम्हाला 3 ठिकाणी मला मुद्दाम बोलावलं. का संत वाङ्मय, दुसरं संत वाङ्मय जेव्हा झालं तेव्हा एक विशेष करून मला आठवतं, नवीन मुंबईत त्यावेळेला मंत्री असताना गणेश नाईक, त्यावेळेला बापूंचा मरणोत्तर फार मोठा असा सन्मान करण्यात आला. मरणोत्तर विठ्ठल पुरस्कार चैतन्य महाराजांनी तो स्वीकारला. त्यावेळेला एवढं भरून पावलं होतं का बापूंच्या कार्याची कोणतरी नोंद घेतली आहे. त्याच्यानंतर शाळकर बाबांनी एवढं मोठं कार्य केलं, एवढा संपूर्ण समाज एकत्र केला, तळागाळातल्या समाजाला एक स्वतःची जागृती केली, जनजागृती केली. याचं कुठेतरी त्याची नोंद म्हणून आम्ही सर्वांनी मिळून अमृत महोत्सव साजरा करायचं ठरवलं आणि त्याला एवढा प्रचंड असा प्रतिसाद भेटला. आम्ही त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचे मंत्री येऊन त्यांना 75,000ची देणगी दिली. पण या महात्म्यांचा हा स्वभाव होता निरपेक्ष सूचित अशी, ज्या त्या ठाई पांडवा अपेक्षे नाही गावा, सुखाचा चढावा जायच नाही. ती संपूर्ण देणगी आमच्या त्या मंडळाला त्यांनी त्याच या एका हाताने घेतली, त्या हातात दुसऱ्याने दिली. ते संपूर्ण रक्कम त्या इमारतीसाठी उभी राहिली. आज खरोखरच असे महात्मे फार दुर्लभ झालेत. बहुनाम जन्मनामध्ये ज्ञानवान वासुदेव स्मृती महात्मा सुदर्लभा ही गीता उल्लेख मला मुद्दाम सांगतो आणि खरोखरच अभिमान वाटतो का ही सामाजिक शैक्षणिक क्रांती आमच्या भागात केली. ह्याला एकमेव कोणी अशी वैभवशाली कबीर मठाची परंपरा आहे आणि ह्याचा आम्ही पायी गाव याचा मला आई म्हणतो. आणि ह्याची नोंद आज मी शाळकर बाबांचा गेल्यानंतर 2009 मध्ये, त्याच्यानंतर आळंदी येथे ज्या आमची जी भव्य दिव्य अशी धर्मशाळा आहे तिथं चैतन्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण मासाचं पारायण आम्ही 3.5 दिवस करत असतो. आज 200 साधक मंडळी येतात, महिला पुरुष वगैरे, आणि 3.5 दिवस आम्ही पारायण करतो. आणि ही नोंद कुठंतरी संपूर्ण परिसरामध्ये होते. आणि याची नोंद मुंबईत होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या 1 दिवसाच्या वारकरी महाप्रबोधिनी समितीने घेतली. त्या प्रबोधिनी समितीचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्रीनं 2017 मध्ये माझा विशेष वारकरी पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं. फार मोठं हे तेव्हा असं वाटलं का खरोखरच का एवढा आनंद मला झाला का मी काय केलं. पण जेव्हा झोकून द्यावं, शाळकर बाबांनी आम्हाला सांगितलं की ह्या परमार्थात तुम्ही झोकून दिला तुमचं कुठंतरी होईल आणि झोकून दिल्यावर शिवाय परमार्थ होत नाही. ही आज निश्चित मला अभिमान सांगतो. आज शाळकर बाबांची या मागं त्यांचे मोठे चिरंजीव माझ्या बाजूला बसलेत, दादा हे सुद्धा क्रियाशील झालेले आहेत वारकरी संप्रदायाच्या आमच्या मंडळामध्ये. आणि आज मला अभिमान वाटतो की बाबांचा नातू स्वतः सिद्धेश बाबांच्या बरोबर त्यांना वाजवलं, बाबांना स्वतः धडे घेतली. आज मागच्या 2 वर्षापासून ते स्वतः कीर्तन करतात. फार आनंद वाटतो का आम्ही कुठेतरी ह्याच्यातून उतरायचं आहे का हा जो संप्रदाय तुकोबारांचे ज्ञानवान. मी एक छोटीशी अभंग लिहिलाय त्याच्यासाठी का एक कविता एक काय आपलं आरती तयार केली. ती आरती संपूर्ण कबीर घराण्यासाठीच उद्युक्त होईल का. मला एक अभिमानानं सांगावं लागतं का नानांनी एकदा शाळकर बाबांना त्यावेळेला आठवण दिली होती का शंकर तू फडकरी होणार आहेस. आणि खरोखरच ते आज मला प्रत्ययाला येत आहे का तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. नानांचं बोल खरा झाला आणि ज्ञानोबारांची पालखी सोहळा या शाळकर बाबांची फडकरी आज संपूर्ण परिसरामध्ये फडकरी म्हणून गौरवण्यात येत आहे.
याचा मला अभिमान वाटतो. आणि म्हणून त्यांच्यासाठी, त्या फडकऱ्यासाठी मी एक छोटीशी एक आरती तयार केली. जडमूढ उद्धरिले अवघ्या ज्ञान तारिले, होनी माता पिता, होनी माता पिता, सकळही सुखी केले. आरती शंकर बाबा, ज्ञानोबा तुकोबाचे, तत्वसह्यांगे बाणोनी, सकळ बहुजनासी, सकळ बहुजनासी मार्ग दाविले. आरती शंकर बाबा, आरती शंकर बाबा, स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती, वाय दाखवी अम्मा. आरती शंकर बाबा. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ रामदास बाबा महाराज की जय.